नमस्कार. पश्चिम बंगालच्या निकालानंतर आता आरोप प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू झालीय आणि यामध्ये खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर कडाडून हल्लाबोल केलाय. नेमकं काय म्हटलंय राऊतांनी आणि या वक्तव्यामुळे राजकारणात काय नवा वाद निर्माण होतोय, पहा हा सविस्तर रिपोर्ट. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर गंभीर आरोप केले. राऊत यांच्या मते भाजपा हा पक्ष केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. ते म्हणाले, भाजप वर्षाचे 365 दिवस फक्त निवडणुका कशा जिंकायच्या याचाच सराव करत असतो. देशाचे गृहमंत्री अनेक दिवस एका राज्यात मुक्काम करून संपूर्ण यंत्रणा वापरतात आणि त्यामुळे ही निवडणूक खरी लोकशाही प्रक्रिया राहत नाही. विरोधी पक्षांनी निवडणूक लढवूच नये अशी मानसिकता तयार केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर राऊत यांनी अत्यंत तीव्र शब्दात टीका करत म्हटलं की ज्या पद्धतीने पाकिस्तान किंवा रशियामध्ये निवडणुका होतात, जिथे निकाल आधीच ठरलेले असतात, तसाच प्रकार भारतात दिसू लागलाय. ही लोकशाहीसाठी धोकादायक परिस्थिती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान पंतप्रधानांनी महिला मतदारांच्या पाठिंब्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधानांनी बोलताना भान ठेवायला हवं. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं असलं तरी त्याची अंमलबजावणी कुठे आहे, असा थेट सवाल त्यांनी केला. राऊत पुढे म्हणाले, जर महिलांच्या पाठिंब्यामुळेच विजय मिळत असेल तर केरळमध्ये महिलांची साक्षरता सर्वाधिक आहे. मग तिथे भाजपला यश का मिळालं नाही? केरळमध्ये भाजप का स्वीकारली गेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी एक उपमा देखील दिली. ते म्हणाले, दिवा विझताना जास्त फडफडतो आणि सध्या भाजपची स्थिती तशीच झालीये. इतिहासाचा दाखला देत त्यांनी सांगितलं की एकेकाळी इंदिरा गांधी यांचा देशभर प्रभाव होता, पण त्यांचाही पराभव झाला. त्यामुळे सत्तेचा माज कायम राहत नाही. याचबरोबर राऊत यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं. त्यांच्या मते भाजप सत्तेत आल्यानंतर रुपयाची घसरण झालीये आणि शेअर मार्केटमध्येही अस्थिरता वाढलीये. त्यांनी हा निकाल लोकशाहीचा विजय नसून मोदी शहांचा विजय असल्याचं म्हटलं. तसेच अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली गेल्याचा आरोपही त्यांनी केला. आणि हा निकाल म्हणजे देशात एका मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात असल्याचं त्यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे या सर्व आरोपांवर अद्याप भाजपकडून अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया समोर आलेली नाही. काही नेत्यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप फेटाळले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अधिकृत आणि स्पष्ट भूमिका येणं अद्याप बाकी आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होणार आणि या आरोपांना काय उत्तर दिलं जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत यांनी केलेले आरोप कितपत योग्य आहेत की हा फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या, सखोल आणि वेगवान बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.